जास्त खुश झालेलं होतं माहिती का मी, कारण आज आहे ना मोबाईलमध्ये ना 4G अँड 5Gचं अनलिमिटेड रिचार्ज केलेलं होतं. म्हणजे 399चा पॅक मारून घेतलं मस्तपैकी अनलिमिटेड पूर्ण. आता म्हणजे 4G पण अनलिमिटेड राहणार आणि 5G पण अनलिमिटेड राहणार. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. जास्त खुश झालेलं होतं माहिती का मी, कारण आज आहे ना मोबाईलमध्ये ना 4G अँड 5Gचं अनलिमिटेड रिचार्ज केलेलं होतं. म्हणजे 399चा पॅक मारून घेतलं मस्तपैकी अनलिमिटेड पूर्ण. आता म्हणजे 4G पण अनलिमिटेड राहणार आणि 5G पण अनलिमिटेड राहणार. आधी ना म्हणजे 5G अनलिमिटेड होतं फक्त, तर 4G ना लिमिटेड होतं. म्हणजे 4G 2GB होतं फक्त. आता 4G पण अनलिमिटेड आणि 5G पण अनलिमिटेड. तर आहे ना व्हिडिओ अपलोड करण्यासाठी म्हणजे चांगलं 5G एरियामध्ये जावं लागायचं मला आधी. तर आहे ना आता तर काही टेन्शनच नाही. म्हणजे 5G एरियामध्ये नाही पण गेलं ना, तर मी आता घरूनच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर म्हणजे आता आपल्याला 5G एरियामध्ये जायचं काम नाही, तर खूप भारी वाटते. म्हणजे एक नंबर वाटते आज मस्त आहे की 5G एरियामध्ये जायचं काम नाही तर ना उन्हाचं खूप जास्त जिवार येत होतं तिथं जायचं. बट आहे ना व्हिडिओ अपलोड करायला जावंच लागत होतं. तर आता काही टेन्शन नाही आहे डोक्याला. तर चला, आणि मी ना आलेलो होतो वाकलेला, कारण आहे ना तो आमच्या घराचा आहे ना स्लॅब पडतोय. तर मग त्यासाठी ना स्लॅबच्या डोक्याच्या ज्या कडा असतात ना मंगडीच्या, त्या कडा घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो. तर तो बघत वाटतंय स्लॅब पडतोय, नंबर वाटतोय काही. म्हणजे जे मनातलं स्वप्न होतं ना, म्हणजे मनातलं स्वप्न जे होतं ना ते पूर्ण होतं यार. तर एवढ्या लवकर म्हणजे एका महिन्यामध्ये पूर्ण जर कंप्लीट होऊन गेलं. आज जायचंय जामनेरला. तर आहे ना आता आहे ना जामनेरला जाण्यासाठी तयारी वगैरे केली, कारण आज 18 तारीख आहे. तर महिंद्रा केमिस्ट्रीमध्ये आहे ना फॉर्म सबमिट करायला गॅस संपलेलं होतं. तर आज आलेले होते जामनेरमध्ये. इथं बघू शकताय किती मोठी ट्रॅफिक झालेली हंड्यांची. ते पूर्ण रांग आहे. आज फर्स्ट टाईमच यावं लागलं, नाही तर असं तर कधी आलेलं नव्हतं. तर बघू शकता इथं त्या ठिकाणी ना आम्ही आता हंड्यांचा नंबर लावण्यासाठी आलेले होते. 1 तास झाला इथंच उभे, बट अजून पण हंडी भेटत नाही. बघू शकता इथं किती नंबर लागलेले, म्हणजे डायरेक्ट खूप जास्त मोठी रांग लागलेली या ठिकाणी. आणि आता ते इराण कोणता देश आहे तो, इराण इराकचं युद्ध चालू आहे ना, तर याच्यामुळे ना हंड्यांची थोडीशी कमतरता झालेली. तर खूप जास्त रांग राहते आता इथे. नाही तर ना पहिले लोकांना हंड्यांची पण किंमत नव्हती, गॅस हंड्यांची. आता हा फॉर्म द्यायसाठी आले होते महिंद्रा केमिस्ट्रीमध्ये. आणि ना म्हणजे त्या दिवशी हा फॉर्म द्यायचा होता अँड म्हणजे सबमिट करायचं आहे. आता केलेलं आहे मी अँड द्यायचं आहे. तर आता आहे ना ॲडमिशन वगैरे झालेलं आहे फायनल, आणि ते ना आता सोमवारीच यायचं आहे म्हणजे 20 एप्रिलला. तर 20 एप्रिलपासून क्लास डेली चालू होणार आहे आणि 20 एप्रिलपासून डेली यायचं आहे क्लासला. तर ही आपली महिंद्रा केमिस्ट्री, म्हणजे इथं लावलेली मी क्लास. नाही या ठिकाणी मस्त आहे की बिर्याणी वगैरे घेतलेली आहे, म्हणजे नाश्ता केलेला आहे. आणि आता आलेलो होतो महिंद्रा केमिस्ट्रीवरून. तर ना 20 एप्रिलपासून आहे ना डेली जायचं आहे महिंद्रा केमिस्ट्रीमध्ये. तर म्हणजे माझं येणार रोज डेली येणं जाणं राहणार आहे महिंद्रा केमिस्ट्रीवर म्हणजे क्लासला. तर आधी ना तिथं 2 विषय होते फक्त, अँड 1 विषय बाहेर होता असा. आता 3 पण विषय झालेले आहे. तर काही टेन्शन नाही मला एवढं, म्हणजे लक्की झाल्यासाठी. तर रात्री जामनेरहून एवढ्या लवकर घरी आलो माहिती का. तर आहे ना रात्रीचा म्हणजे कालचा जो ब्लॉग होता ना तो एंडच करायचं लक्ष झालं. तर आहे ना आता मी ब्लॉग एंड करण्यासाठी आलेलो आहे. हा दुसरा दिवस आलेला आहे. तर आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडत लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो बाय बाय.